वेद न्यूज 24 वेद जनमनाचा। खुनाचे प्रयत्न, खंडणी, अपहरण, शस्त्राचा धाक दाखवण यासह विविध गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना आज कोल्हापूर पोलिसांनी आपल्या स्टाईलनं डोस दिला। शहर आणि परिसरातील मोक्का तसंच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना राजारामपुरी पोलीस ठाण्यात एकत्र आणलं। या गुन्हेगारांचा शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी खरपूस समाचार घेतला। गुन्हेगारांची उठबस कुठे आहे, त्यांचे कोणाकोणाशी संबंध आहेत, सध्या ते कोणत्या व्यवसायात आहेत, यासंबंधी पोलीस कर्मचाऱ्यांनी दररोज माहिती घ्यावी आणि आपल्याला कळवावं। या गुन्हेगारांसंदर्भात किरकोळ तक्रार जरी प्राप्त झाली तरी त्यांची गय केली जाणार नाही। यासोबतच एकमेकांना सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून आव्हान देऊन टोळी युद्ध घडल्यास अशा रील्स स्टारवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिला। या माध्यमातून कोल्हापूर पोलीस दल या गुन्हेगारांना शेवटची संधी देत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। यावेळी पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, संजीव झाडे, दिलीप पवार, पोलीस स्टेशन्स राजारामपुरी, राजवाडा, शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी या चारही पोलीस स्टेशन्समधील जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, सराईत गुन्हेगार आहेत किंवा ज्यांचं रेकॉर्ड नाही परंतु ज्यांच्या तक्रारी येत आहेत समाजामधून, तर असे सर्व गुन्हेगार आज पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले होते। त्यांचं रेकॉर्ड त्यांना दाखवण्यात आलं, त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे आहेत, याच पद्धतीने इथून पुढे जे गुन्हे घडणार तर त्यांच्यावर कुठल्या पद्धतीचे गुन्हे दाखल होतील, यामध्ये पुढे मोका असेल, एमपीडी असेल, तडीपारी असेल, मुंबई पोलीस ॲक्टप्रमाणे 55-56 प्रस्ताव असतील, या पद्धतीने कडक कारवाई त्यांच्यावर केली जाणार आहे, याची समज त्यांना देण्यात आलेली आहे। यापुढे कुठल्याही पद्धतीने गुन्हेगारी क्षेत्राकडे न वळता एक सुधारण्याची संधी म्हणून त्यांना या ठिकाणी बोलवून समज देण्यात आलेली आहे। या उपरही जर हे गुन्हेगार, हे आरोपी हा मार्ग सोडणार नसतील तर अतिशय कडक पद्धतीने यांच्यावर आळा घालण्याचं काम केलं जाणार आहे, ही समज त्यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने शहरामध्ये रील्सच्या माध्यमातून जे आव्हान देण्याचा प्रकार सुरू झालेला आहे, रील्स बनवणे आणि इतरांना आव्हान देणे, तर यावर सुद्धा शहर विभागामधून चारही पोलीस स्टेशन्समधून कारवाई सुरू केलेली आहे। रील्सची पडताळणी सुरू करण्यासाठी टीम बसवलेली आहे, त्यांचं काम चालू आहे। असे रील्स शोधून, त्यांचे रील्स ID शोधून त्यांच्यावर समाजामध्ये दहशत पसरवण्यासंदर्भामध्ये कलमाखाली गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यांचे मोबाईलसुद्धा जप्त केलेले आहेत। आणि ही जी मोहीम आहे ही आता यापुढे सुरू राहणार आहे। अशा पद्धतीच्या रील्स शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया यापुढे चालू केलेली आहे। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।